सर्वांना नमस्कार। आता आजची जे प्रेस कॉन्फरन्स आहे ते SSR जे सुरू झालेलं आहे इलेक्शन कमिशन मार्फत त्याच्या संदर्भात आहे। काल आपला इलेक्टोरल ड्राफ्ट रोल पब्लिश झालेला आहे। यानंतर आता SSR पिरियड आता सुरू होते, आपला कालपासून सुरू झाला आहे आणि हे पिरियड आहे 6 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान आहे। त्याची पूर्ण माहिती डिटेल काय काय शेड्यूल आहे ते तुम्हाला देण्यात आलेलं आहे। बेसिकली प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा एक मेन मुद्दा जे आहे ते तुम्ही लोकांच्या मार्फत जनतापर्यंत हे मेसेज पाठवायचे आहे की लोकसभानंतर प्रशासनाने बरेच काम केला, बरेच ठिकाणी नोंदणी केली आणि जे अर्ज आले होते त्याच्यावर सुद्धा काम केलं आणि ते सगळे नोंदणी झाल्यानंतर तर ड्राफ्ट रोल आपला पब्लिश होतो। ते काल पब्लिश झाला आहे ड्राफ्ट रोल। हे ड्राफ्ट रोल ऑनलाईन सुद्धा आहे, त्याच्यात लिंकसुद्धा देण्यात आलेलं आहे, वेबसाईटचं नाव देण्यात आलं आहे। वोटर हेल्पलाईनवर सुद्धा हे ड्राफ्ट रोल आहे, voter.eci.gov.in ह्याच्यावर सुद्धा ड्राफ्ट रोल आहे। काल पॉलिटिकल पार्टीजला सुद्धा ह्याची एक प्रति देण्यात आलेली आहे। तो जे कोणत्याही नागरिकाला आपला नाव ड्राफ्ट रोलमध्ये बघायचं आहे तो ह्या ऑनलाईन वेबसाईटवर ते जाऊन बघू शकतात। आणि हे जे कालावधी आहे SSRची कालावधी हे बेसिकली इलेक्शन कमिशन प्रत्येक इलेक्शनचे पूर्वी SSR करतो। त्याचा उद्देश हेच आहे की ह्या कालावधीमध्ये पहिला उद्देश तो हेच आहे की ज्या नागरिकांचे जर काही दावे किंवा हरकती आहे की आमचं नाव रोलमध्ये नाही आला किंवा आला आहे ते चुकून आलेला आहे, इथे नाही पाहिजे होता, दुसरे पोलिंग स्टेशनवर पाहिजे होता, हे सगळे जे दावा क्लेम्स किंवा जे फॉर्म आहे ते ह्या पिरियडमध्ये ते देऊ शकतात। ड्राफ्ट रोलमध्ये सर्वांनी आपलं नाव बघायचं आहे। जर काही दुरुस्ती करायची आहे, ॲड करायची आहे, डिलीट करायचं आहे तो त्यांनी फॉर्म 6, 7, 8 भरून या कालावधीमध्ये देण्यात यावे, जेणेकरून जे फायनल रोल आपला पब्लिश होणार आहे 30 ऑगस्टला आपला फायनल रोल पब्लिश होणार आहे। त्या रोलमध्ये जे काही आता दुरुस्ती नागरिकांमार्फत आली किंवा फॉर्म्स भरून आले त्याच्यातसुद्धा दुरुस्ती रोलमध्ये केली जाणार आहे आणि फायनल रोल आपला पब्लिश होणार आहे। तो ज्या नागरिकांना पाहिजे की आमचं नाव रोलमध्ये आला पाहिजे तर ह्या दरम्यान त्याने स्वतःचं नाव बघण्यात यावे आणि जर काही दुरुस्ती आहे तर त्याने दुरुस्तीचा फॉर्मसुद्धा भरण्यात यावे। आता फॉर्म भरण्याचे 2-3 प्रक्रिया आहे। एक तो आहे की तहसील ऑफिसमध्ये कधीच कोणताही नागरिक येऊन फॉर्म देऊ शकतात। दुसरं आहे की काही ठराविक एरियामध्ये जसे कॉलेज आहे, शाळा आहे किंवा एक एरियामध्ये जर मोठ्या प्रमाणात लोकांची नोंदणी करायची आहे, काही अडचण आहे तो तिथेसुद्धा तहसील ऑफिसमार्फत कॅम्प ठेवण्यात येईल। तिसरा मार्ग आहे की हे SSR पिरियड दरम्यान 2 वीकेंडला 10, 11 आणि 17, 18 या तारखेला BLO स्वतःचे केंद्रावर उपस्थित राहणार आहे। तो नागरिक तिथेसुद्धा जाऊन स्वतःचा फॉर्म भरून देऊ शकतात, पोलिंग केंद्रावर सुद्धा जाऊन फॉर्म भरून देऊ शकतात। तर ह्या मार्गाने ज्या नागरिकांची काही दावे हरकती आहे किंवा काही त्यांना दुरुस्ती करायची आहे, ॲडिशन करायची आहे तो ह्या माध्यमातून ते फॉर्म भरून देऊ शकतात, जेणेकरून त्यांचं नावसुद्धा व्यवस्थित फायनल रोलमध्ये येणार आहे। आता प्रशासनामार्फत ही सगळी ॲक्टिव्हिटी केली जाणार आहे। या व्यतिरिक्त आम्ही लोक पॉलिटिकल पार्टीज आणि त्यांचीसुद्धा मदत घेत आहे, कारण की त्यांच्यामार्फतसुद्धा बरेच फीडबॅक्स येतात की ह्या एरियामध्ये बरेच लोकांचे नाव डिलीट झाले आहे किंवा या एरियाचे नाव त्या एरियामध्ये आले पाहिजे, ह्यासारखे जे काही फीडबॅक आहे आम्ही त्यांच्यामार्फत घेतले, त्या अनुषंगाने सुद्धा प्रशासनामार्फत कारवाई होईल। तुम्ही लोक एक जे मीडिया एक मोठा सेक्शन आहे आपले लोकतंत्राच्या, तुमच्यामार्फतसुद्धा आम्हाला फीडबॅक पाहिजे आणि तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंतसुद्धा माहिती पाठवायची आहे आणि तुमच्यामार्फतसुद्धा फीडबॅक पाहिजे। जर असं आहे की कुठल्या एरियामध्ये जास्त तक्रार येऊन राहिली आहे, लोकांची डिमांड आहे, तर त्या एरियामध्ये सुद्धा जाऊन आम्ही लोक कॅम्प घेऊ शकतात। तो हे एक भाग झाला नोंदणीचा आणि इलेक्टोरल रोलमध्ये आपलं नाव नोंद करण्याचा। कारण की लोकसभामध्ये सुद्धा असं झालं होतं की ज्या दिवशी इलेक्शन होतो त्या दिवशी फक्त लोक तक्रार करतात की आमचं नाव नाही आलं आहे, डिलीट झालं आहे किंवा आम्हाला करायचं आहे, इथे नाही करायचं होतं, तिकडे करायचं आहे, लेकिन त्या दिवशी काही नाही करता येते। ह्या कालावधीमध्ये हे कालावधी विशेष इलेक्शन कमिशनने यासाठीच ठेवली आहे की जे लोकांची काही तक्रार आहे, दावा हरकती जे काही आहे ते सगळे दुरुस्त करण्याची जबाबदारी आमची राहणार आहे। मात्र त्याने पुढे यावं, स्वतःचं नाव चेक केला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही फक्त फॉर्म भरून द्या, त्याच्यानंतर प्रशासन सगळं कारवाई करेल। इलेक्टोरल रोल संदर्भात ते सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे आपला। दुसरी माहिती मला द्यायची होती की काल पोलिंग स्टेशनची माहितीसुद्धा पब्लिश करण्यात आलेली आहे। जेवढे मतदान केंद्र आहे आपले अमरावती जिल्ह्यामध्ये त्याचीसुद्धा सुधारित यादी पब्लिश करण्यात आलेली आहे। लोकसभापेक्षा आता विधानसभामध्ये 18 नवीन केंद्र करण्यात आलेले आहे। 18 पैकी 16 केंद्र अमरावती शहरामध्ये आहे, अमरावती आणि बडनेरा AC मध्ये आहे
2 केंद्र मेलघाट एरियामध्ये एक्स्ट्रा करण्यात आलेले आहे. त्याचा उद्देश हेच होता की ज्या केंद्रामध्ये लोकसभा दरम्यान खूप गर्दी झाली होती किंवा ज्या केंद्रामध्ये 1400 किंवा 1500 वोटर्स ऑलरेडी झालेले आहे आणि खूप गर्दी होते, त्या केंद्राला फोडून दुसरं नवीन केंद्र करण्यात आलेलं आहे. आणि शक्यतो तो त्याची बाजूची बिल्डिंगमध्ये किंवा त्या बिल्डिंगमध्ये दुसरा रूम आहे, तो त्या रूममध्ये नवीन केंद्र करण्यात आलेलं आहे. तो 16 केंद्र अमरावती शहरामध्ये आणि 2 केंद्र नवीन मेलघाटमध्ये करण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त दुसरी ॲक्टिव्हिटीसुद्धा करण्यात आलेली आहे की एका परिसरामध्ये 2 केंद्र आहे आणि एक केंद्रामध्ये खूप जास्त वोटर आहे 1400-1500 आणि दुसरे केंद्रामध्ये 300, 400, 500 वोटर्स आहे. तो हे जे तफावत आहे हे दूर करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे. तो ज्या केंद्रामध्ये जास्त वोटर्स होते ते वोटर्स फोडून बाजूच्या केंद्रामध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे. तर हे 2 ॲक्टिव्हिटी पोलिंग केंद्रासंदर्भात करण्यात आलेली आहे. त्याचीसुद्धा AC नाही माहिती तुम्ही लोकांना सादर करण्यात आली आहे. तो नागरिकांना जर स्वतःचं केंद्रसुद्धा पाहिजे ते सुद्धा ऑनलाईन पाहू शकतात आणि त्यांचे केंद्रामध्ये असा खूप मोठा बदल नाही केला. जिथे आपण हेच प्रयत्न केला आहे की त्यांचं जरी नवीन केंद्र स्थापित झालं आहे किंवा दुसऱ्या केंद्रामध्ये शिफ्ट केलं आहे, तर त्या परिसरामध्ये फक्त दुसरे रूममध्ये त्यांचं केंद्र होणार आहे. बाकी लोकेशनचा खूप मोठा फरक राहणार नाही, जेणेकरून लोकांना कोणताही त्रास किंवा अडचण येणार नाही वोटर. तो हे 2 मुख्य विषय होते.